नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक विभागात आणि प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून सर्व विभागाची पदभरती प्रक्रिया 100% करण्यात यावी, तर वारंवार ही मागणी करते आहे. तर त्याच अनुषंगाने आदिवासी विकास विभाग हा पवित्र पोर्टलला समाविष्ट झाल्यापासून युवा विद्यार्थी असोसिएशनने प्रत्येक वेळी 4 ATC असतील आणि त्या अंतर्गत चालणारे 29 प्रकल्प कार्यालय असतील, यामध्ये प्रामुख्याने आपण पाठपुरावा केला आहे. आणि त्याच धर्तीवर अगदी 4 दिवसापूर्वी आपली टीम बहुसंख्य बांधव जवळपास 60 ते 70 बांधवांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय अर्थात आदिवासी विकास विभाग नाशिक ATC आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली होती. तर त्यांनी सांगितले होते संबंधित आम्हाला आदेश नाही आहे, तर तो आदेश पारित व्हावा आणि तो आदेश शासनाकडून संबंधित सर्व 4 ATC आणि 29 प्रकल्प कार्यालयाला त्या अंतर्गत आदेशित व्हावा. ह्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनने वरिष्ठ स्तरावर आदिवासी विकास मंत्री, आदिवासी सचिव, उपसचिव यांच्याकडे पाठपुरावा केला. आणि त्याच पाठपुराव्याच्या अनुषंगाने जे आपल्याला नाशिक ATC, अमरावती ATCमध्ये प्रामुख्याने ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ आपण, कारण जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवरती टॅब मागील 1 मे ते 31 मे आणि त्यानंतर मिळालेली मुदतवाढ 1 जून ते 15 जूनपर्यंत आहे. अगदी अत्यल्प कालावधी आहे. आणि अशा कालावधीत ह्या पवित्र पोर्टलला शासकीय आश्रमशाळेतील रिक्त पदे येणे खूप गोष्ट धुसूर होती आणि तीच बाब हेरून आपण हा पाठपुरावा केला आहे. आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 9 जून 2026 रोजी आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणजे प्रायमरी, त्यासोबतच हायर सेकंडरी आणि हायर एज्युकेशन ह्या वर्गवारीतील पदे पवित्र पोर्टल फॉर व्हॅल्युएबल टू टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे, त्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याबाबत. तर शासन निर्णय MTD 36/024/79/2025 MTD हुतात्मा राजगुरू चौक, कामामार्ग, मंत्रालय विस्तार भवन, दिनांक 9 जून 2026 आज पारित झाला आहे. आणि त्याच्यात शासन निर्णय दिले आपण थोडक्यात वाचूया. शालेय शिक्षण क्रीडा विभाग CET 2015 प्रकरण 149/TNT 1 23/6/2017, त्यानंतर 20/6/2018, त्यानंतर तिसरा आहे 7/2/2019, त्यानंतर 25/2/2019, 10/11/2022, 13/10/2023, 12/2/2025, शासनपत्र 12/1/2026, शालेय शिक्षण क्रीडा विभाग 20/1/2026, शालेय शिक्षण क्रीडा विभाग 20/1/2026 आणि त्यानंतर आहे 2/4/2026, 11/2/2026. तर आपण हे बघूया. प्रस्तावना शालेय शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, शासन निर्णय 7/2/2019 अन्वये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी. शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांमधून पवित्र पोर्टल फॉर व्हॅल्युएबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे निवड करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. सदर संगणकीय प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. क्रमांक 2, आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील पदावर निवड करताना सर्व पात्र उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होऊन शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी. या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 23/6/2017 व दिनांक 7/2/2019 अन्वये लागू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदी व शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयाच्या धर्तीवर शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक निवडीसाठी पात्र पवित्र पोर्टल फॉर व्हॅल्युएबल संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणे, सदर प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना, पारदर्शक कार्यपद्धती विविध करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या विचाराधीन शासन निर्णयाच्या धर्तीवर विकास विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र पोर्टल फॉर व्हॅल्युएबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरदल प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना पारदर्शक कार्यपद्धती खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. शिक्षक संवर्गातील कार्यपद्धती. शासकीय आश्रमशाळेतील आकृतिबंध शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदापैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करून संबंधित अपर आयुक्त त्यांच्या विभागातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील. क्रमांक 2. सर्व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गाच्या रिक्त पदांच्या भरतीकरता व्यावसायिक किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय बिंदूनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित उपायुक्त अपर आयुक्त कार्यालय हे पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे भरतील. त्यानुसार अपर आयुक्त आदिवासी विकास विभागीय जाहिरात परवानगीचा प्रस्ताव भरतीपूर्व आयुक्त आदिवासी विकास यांना सादर करतील. आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडून कार्यवाहीने वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल व बिंदूनामावली प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणे आवश्यक राहील. क्रमांक 3. सर्व अपर आयुक्त आदिवासी विकास तसेच आदिवासी विकास यांना स्वतंत्र लॉग इन युजर नेम पासवर्ड उपलब्ध करून दिला जाईल. अपर आयुक्त कार्यालयातील सदस्य सचिव उपायुक्त यांनी लॉग इनवर संबंधित माहिती भरावी. तदनंतर संबंधित अपर आयुक्त हे 7 कार्यालयातील दिवसात जाहिरातीतील माहिती बरोबर असल्याची खात्री करतील व माहिती बरोबर असल्यास मान्य करतील. माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणास्तव अमान्य राहील. 4. अपर आयुक्त यांनी 7 कार्यालयीन दिवसाच्या विहित कालमर्यादेत कार्यवाही न केल्यास त्यासंबंधीची सद्यस्थिती आयुक्त आदिवासी विकास लॉग इनवर दर्शवली जाईल. आयुक्त आदिवासी विकास यांच्या लॉग इनवर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 3 कार्यालयीन दिवसात आयुक्त आदिवासी विकास हे संबंधित अपर आयुक्त यांना कार्यवाही करण्याबाबत कळवतील. त्यानुसार संबंधित अपर आयुक्त यांनी विविध मुदतीत जाहिरातीत प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास त्यांच्या गोपनीय अहवाल याबाबतची नोंद घेण्यासंदर्भात आदिवासी विकास हे कार्यवाही करतील. क्रमांक 5. अपर आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर रिक्त पदानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रदर्शित होईल. विभागाच्या लॉग इनवर दिसेल व सदर जाहिरात ही maharecruitment.organization.in या tribal.maha.government.in या संकेतस्थळावर प्रदर्शित होईल. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अपर आयुक्त सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये प्रिंट मीडियाला किमान 1 मराठी भाषेतील प्रसिद्ध करतील. तसेच विभागीय स्तरावर जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात येतील. 6. इच्छुक अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या पात्र गुणांसह पवित्र पोर्टल प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील. उमेदवारांना संबंधित अपर आयुक्त विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळा रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात येतील. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेले त्या गुणांच्या आधारे पदभरतीचे जितके टप्पे राबविण्यात येतील त्या सर्व टप्प्यासाठी वैध मानले जातील. 7. शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्रत्येक रिक्त जागेसाठी मुलाखतीशिवाय एकास एक या प्रमाणात उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर नियुक्ती प्राधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे एकदाच निवड होईल. या चाचणीद्वारे आधारे होणाऱ्या पदभरतीच्या पुढील टप्प्यात उमेदवाराचा विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्याला पुढील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रविष्ट होऊन निवड प्रक्रियेत व्हावे लागेल. या मुलाखतीशिवाय निवडीच्या प्रक्रियेत उमेदवारांना जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यामध्ये शालेय शिक्षण विभागाबरोबरच अन्य विभागाच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. 8. संबंधित अपर आयुक्त निवड सूचीतील उमेदवारांच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करतील. शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदविका, शाळा सोडल्यास दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवाराकरिता नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता इयत्ता 1ली ते 8वी करता, अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण, दिव्यांग खेळाडू इत्यादी त्या प्रवर्गात आवश्यक असल्यास सर्व कागदपत्रांची तपासणी करतील व पात्र उमेदवारांना आदेश देतील. भरतीसाठी कागदपत्र पडताळणी खालील समिती करेल. संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास अध्यक्ष असतील, सहाय्यक आयुक्त अपर आयुक्त सदस्य असतील, सहाय्यक आयुक्त शिक्षण अपर आयुक्त कार्यालय सदस्य असतील, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सदस्य असतील, सहाय्यक अपर आयुक्त कार्यालय सदस्य असतील. जवळपास 3 ते 4 प्रकारचे IAS लेवल ऑफिसर असतील यामध्ये. आणि नियुक्तीकरिता उमेदवारांनी सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्यास त्यांच्या सेवेच्या निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारावर फौजदारी कार्यवाहीस पात्र असेल व त्याच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. त्यासोबत संबंधित अपर आयुक्त 7 दिवसाच्या आत त्यावर निर्णय घेतील. ह्या पद्धतीने
आपल्याला ह्या विनामुलाखतीसाठी ही पदं येणार आहेत. ते शिक्षण सेवक नियुक्तीचा कालावधी आहे. त्यासोबतच नियुक्तीचे माध्यम, त्या माध्यमाच्या जे माध्यम आहे त्या पदावर नियुक्ती करण्यात येईल. वयोमर्यादा, शिक्षण संवर्गातील किमान वयोमर्यादा ही 18 वर्ष कमाल व वयोमर्यादा खुल्या उमेदवार किमान 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता 43 वर्ष राहील. समांतर आरक्षण दिव्यांग उमेदवारांना शासनाने विहित केलेली वयोमर्यादा लागू राहील. वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी विहित करतील अशी वयोमर्यादा लागू होईल. मागासवर्गीयांकरिता 23 कमाल वयोमर्यादा आणि खुल्या प्रवर्गाकरिता 38. अनुकंप तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीस पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. 7 नंबर RT बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार. आणि 8वा आहे इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी त्या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक उपलब्ध करून व्यावसायिक अर्थात इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन नियुक्ती करण्यात येईल. त्याबाबत असे वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. शासकीय आश्रमशाळा निवडीसाठी पवित्र पोर्टलवर व्हॅल्युएबल ऑल टीचर रिक्रुटमेंट ही संगणक प्रणाली राबविण्याच्या अनुषंगाने आयुक्त विकास नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. त्यासोबत शासकीय आश्रमशाळा निवड प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सूचना SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस कार्य पारदर्शक पद्धतीने संबंधित आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित अपर आयुक्त यांनी कार्यवाही करावी. 11 क्रमांक आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत निवडसाठी पवित्र प्रणाली निर्गमित येणारे शासन निर्णय, परिपत्रक, नियम, तरतुदी, सुधारणा शासकीय आश्रमशाळावरील शिक्षक निवडीसाठी लागू राहतील. सोबत सदरू शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. 13 क्रमांक आहे शेवटचा सदरू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतिक क्रमांक 2026-006-091-81-10-35-624 असा आहे. शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. अजय साखरे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन. तर याच्या प्रती सर्वांना पोहोचले आहेत. अशा पद्धतीने युवा विद्यार्थी असोसिएशनने मागील 1 वर्षापासून आदिवासी विकासाच्या सर्व मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री उईके साहेबांची नागपूर हिवाळी अधिवेशन, त्यानंतर आत्ता व सोबतच राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांची भेट घेतली व सोबतच 4 ATC आणि 29 प्रकल्प कार्यालयात अनेक वेळा वारंवार पाठपुरावा केला आहे. तर आणि कालचा अमरावती ATC मुख्य कार्यालय, अपर आयुक्त कार्यालय व नाशिक ATC विभागीय आयुक्त कार्यालय या दोन्ही पाठपुराव्यादरम्यान अगदी 4 ते 5 दिवसापूर्वी आपल्याला ही बाब समजल्यानंतर आपण लागलीच त्यांच्याकडे हा पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ शीघ्रगतीने युद्धपातळीवर काम केल्याबद्दल आदिवासी विकास विभागाची मनस्वी आभार. तर या विषयावर इथेच थांबतो. तर आपण सर्वांनी 29 प्रकल्प कार्यालयासह मुख्य 4 ATCमध्ये पाठपुरावा करावा जेणेकरून जास्तीत जास्त पदे येतील आणि हा शासन निर्णय त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा. धन्यवाद.